नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याच्या मराठी व्लॉगमध्ये. मी आहे प्रियांका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. रेविका महेश्वरी, जिचा बोरबुट्टा आहे, रेवा महेश्वरी, नर्मदा महेश्वरी यासारखीच एक नवीन बॉर्डर आम्ही आणलेली आहे, जिचं नाव आम्ही ठेवलेलं आहे रेविका. म्हणजे रेवा बॉर्डर सारखी रूप देणारी अतिशय सुंदर महेश्वरी. पटकन नेसण्यासाठी योग्य, छान, सेटल, सुंदर, नाजूक लुक ज्या साडीचा आहे तीच ही साडी आहे. बऱ्याचदा असं होतं की प्रियंका आम्ही यंग आहोत. काही काहींचं म्हणणं असतं की आमचं वजन जास्त आहे. काही काहींचं म्हणणं असतं की प्रियंका आमचं वय 50-60 वर्षापेक्षा जास्त आहे. प्रत्येकासाठी मी वेगवेगळी साडी बनवू शकत नाही. त्यावेळी ही अशी साडी आम्ही बनवलेली आहे जी प्रत्येक एज ग्रुप मधल्या महिलांसाठी परफेक्ट आहे. बॉर्डर नाजूक म्हणजे सगळ्यांना शोभणार. बुट्टा इतका सुंदर ठेवलेला आहे की तो सगळ्यांना हवा-हवासा लुक देणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडीचे रंग इतके सुंदर आणले आहेत की प्रत्येक कार्यक्रमांसाठी, लग्न समारंभांसाठी अतिशय उत्तम ऑप्शन ठरणार. सगळ्यात पहिले तर एक सुंदर साडी कशी असावी, तर ती या साडीसारखी असावी, कारण हिची बॉर्डर लांबून बघितलं तरी पण नजरेत पडणार की काहीतरी डिफरंट या साडीच्या बॉर्डरमध्ये आहे. साऊथ मधील एक उत्तम साडी तिरुपती सिल्क. तिरुपती सिल्क मधलं जे अतिशय सुंदर पॅटर्न आहे, कंगोऱ्यांसारखं, जे तिरुपती बालाजीच्या मंदिरावर अजूनही लांबून बघितलं तरी पण दिसतं. येस, एक्झॅक्टली तेच कंगोरे या साडीच्या बॉर्डर्स मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्यांचा योग्य विचार करून साडी खूप नाजूक आहे, पण काम मात्र तेवढंच हेवी आणि दर्जेदार आहे. आणि या साडीचे जे कंगोरे आहेत ते जरा आपण एकदा जवळून बघूयात की केवढे सुंदर कंगोरे आहेत. या साडीमध्ये जर आपण खूपच आवर्जून बघितलं तर 3 लेयर्स आहे. सगळ्यात पहिली लेयर ही आहे, दुसरी लेयर ही आहे आणि तिसरी लेयर ही आहे. रेवा म्हणजे नर्मदा बॉर्डर, नर्मदा नदीसारखे वेव्स ज्या साडीमध्ये असतात, एक्झॅक्टली ही ती बॉर्डर आहे. त्यानंतर हे कंगोरे आहेत जे खूप सुंदर असं लुक देतात. आणि तुम्हाला मी जे सांगितलेलं की मंदिराच्या लांबून सुद्धा दिसतील हे अशा पद्धतीचे कंगोरे. आणि ही सुंदर साडी आणि बेस्ट युनिक असं लुक आहे. इव्हन या साडीचा जो बुट्टा आहे ना, तो देखील असं डायरेक्टली पूर्ण वेल फिनिश नाहीये. प्रॉपर लाइनिंग्सने, जरीने बनलेला बुट्टा आहे आणि बेस्ट अशी ही साडी आहे. आणि या साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 4000 ऑल ओव्हर इंडिया. होय, ऑल ओव्हर इंडिया, शिपिंग फ्री, काही नाही. मी साडीचं ब्लाउज यावेळेस स्टिच केलं नाही. माझ्याकडे ज्वेलरी होत्या बऱ्याच, पण मला आता वेळ एवढा झालाय की मला असं वाटतं 8 वाजलेत. 8 वाजता माझा व्लॉग मी शूट करते, त्यामुळे खूप हेवी असं काही मला घालायचं नव्हतं, कारण याच्या आदला जो व्लॉग होता तो माझा खूप हेवी शूट झाला होता. पण तरी सुद्धा साडी ही खूप ऑसम लुक देते. आणि याच असतात त्या खऱ्या महेश्वरीच्या बेस्ट असतात. प्राइस आहे 4000. खूप कमी कलर्स आहेत. पटकन चॉईस करा. जाऊयात आपण नेक्स्ट कलरकडे. मेहरून रंगामध्ये बरेच स्टोन येतात. मेहंदीचा रंग जेव्हा चढतो तेव्हा ती जशी मेहरून दिसते ना, ॲज इट इज हा तो कलर आहे. खूप सुंदर, छान, मस्त. खालची आणि वरची बॉर्डर एकसारखी असल्यामुळे साडी आणखीनच नाजूक दिसते आहे. प्रियंका, साडी फुगते का? अजिबात नाही. अजिबात न फुगणारी, पटकन बॉडी शेप घेणारी, उठून दिसणारी ही अतिशय सुंदर साडी, जी खूप बेस्ट आहे आणि सुंदर आहे. म्हणजे या साडीचं काम इतकं सुरेख केलेलं आहे ना मैत्रिणींनो, की असावी एखादी इतकी नाजूक महेश्वरी आपल्याकडे नक्की असावी. हिचे जे बुट्टे आहेत ते बोर बुट्टे आहे. लांबकुळे बोर जसे असतात ना, एक्झॅक्टली हा बोर बुट्टा आहे जो की सुंदर आहे. साडीची लांबी, रुंदी सगळं भारी आहे. बेस्ट कलेक्शन येऊन रनिंग असं ब्लाउज. वट सावित्री पौर्णिमेकरता एक सुंदर साडी शोधताय, त्यावेळेस सगळ्यात सुंदर कलर रुबी कलर. रुबी कलर हा प्रत्यक्षात सुंदर दिसतो, म्हणजे इतका छान उत्तम दिसतो. आणि या रंगांमध्ये तो एक एक जो ओरा आहे ना, असा डार्क अट्रॅक्टिव्ह कलर, तो खूप छान वाटतो. याच्या बॉर्डर मध्ये आमसुली कलरची छटा दिलेली आहे, जी की खूप डिफरंट आहे आणि खरोखर उत्तम बेस्ट रिच साडी, युनिक कलेक्शन रनिंग असायचं मस्त. मग किती गोड, इतकी लाईट वेटेड आहे की पटकन स्लिप होते हातात ना. सुंदरच साडी आहे, रनिंग ब्लाउज आहे. काय वाटतंय, रंग नेमका रॉयल ब्लू वाटतोय ना? खरंच तो रॉयल ब्लू वाटतोय, बट एक्झॅक्टली हा रंग जो आहे ना तो नेव्ही ब्लू कलर आहे. पण त्याची ट्रान्सपरन्सी एवढी सुंदर आहे की तो दिसताना रॉयल टच मध्ये जातोय आणि खरोखर साडी अशी मस्त वाटते.
या साडीचं जे लुक आहे ना ते खूपच छान असं लुक आहे आणि समृद्ध साडी दिसते. भरीव असं ओल्ड फोटोशूट वगैरे काय करायचं असेल, ऑथेंटिक फोटो सेशन वगैरे नवरा बायकोचं मस्त पहिले वटपौर्णिमेचं, त्यावेळी खरं भारी दिसणारी ही साडी जी की मस्त आणि छान रनिंग ब्लाउज आहे. खरं दिसताना लपलेले रंग जे आहेत ते दिसत नाही आणि दिसताना एकच रंग मात्र दिसतो. साडीमध्ये जो मूळ कलर आहे तो वाईन आहे, पण याच्या बॉर्डर्स आणि याचं जे पदरांचं काम आहे त्यामध्ये त्यामध्ये कॉफी कलरचं काम केलेलं आहे. त्यामुळे साड्या ज्या आहेत ना त्या दिसताना अशा डुएल टोन मध्ये दिसतात आणि छान दिसतात. याचा पदर खूप सुंदर आहे, मोठा पदर देण्यात आलेला आहे आणि साडी प्रत्यक्षात सुंदर दिसते आहे. सगळं असं छान दिलेलं आहे, सुंदर आहे आणि बेस्ट कलेक्शन येऊन रनिंग असं मस्त याचं ब्लाउज आहे. अतिशय सुंदर साडी आहे आणि या साडीची ज्वेलरी तेवढीच सुंदर आहे. काही करायची मला गरज पडली नाही, पण साडीचं सौंदर्य मुळात साडीमध्ये लपलेलं आहे आणि त्यामुळे खरंच छान दिसते आहे. या साडीचे संपूर्ण डिटेल्स मी ब्लॉगमध्ये सांगितले. सीओडी माझ्याकडे अवेलेबल नाही. तुम्ही कसे ऑनलाईन पेमेंट करू शकतात आणि ऑर्डर करण्यासाठी हे नंबर आहेत. प्लीज जा या नंबरवरती तुमच्या साडीचं जे आहे ते बुकिंग करा. भेटूयात पुन्हा लवकर आपण उद्या तोपर्यंत बाय. टेक केअर. थँक यू सो मच. एक अशी महेश्वरी साडी जी नवीन रूपात तुमच्या समोर आणलेली आहे. एक अशी बॉर्डर जिचं नाव आहे रेविका. रेवा बॉर्डर सारखी असणारी पण मात्र दिसणार साऊथ बॉर्डर सारखी, कारण हिच्यावर असलेले जे कंगोरे आहेत ते एक्झॅक्टली तिरुपती मंदिरावर असलेल्या कंगोरांसारखे दिसतात, जे खूप सुंदर दिसतात आणि या दोन गोष्टींचं मिलन तुम्हाला एका बॉर्डरमध्ये दिसणार आहे. आणि ही खूप ट्रॅडिशनल बॉर्डर आहे आणि याच्यावर जो बुट्टा आहे तो बोर बुट्टा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडीतले रंग अतोनात सुंदर आहे. प्रत्येक वेगळी साडी ही तिच्या रूपामुळे आणि तिच्या बॉर्डरमुळे खूप फेमस असते. प्रत्येक एज ग्रुप मधल्या महिलांसाठी तू आम्हाला काहीतरी वेगळं दाखव, तर मी प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी वेगळं आणू शकत नाही. त्यावेळी एकाच साडीमध्ये बरंच काही घेऊन आली आहे तुमच्यासाठी.